माध्यमातून प्रथमतः आपल्याला पाहायला मिळाली. वेल्डन संजय, तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि किसन जाधव साहेबांचे गोलप साहेबांचे खूप खूप आभार, कारण संकल्पना तुमच्या गावची आहे. प्रथमतः तालुक्यात खरोखरच नव्याने रूपाने खरोखरच पाहावयास मिळते, त्याबद्दल तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मन. श्री चव्हाण आपल्याला पाहायला मिळतो, तो सन्मान चिन्ह स्वीकारताना पाहायला मिळते. सोंडोली संघाचं फ्युचर भविष्य आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला खेळाडू आहे, आज एक झेल देखील या खेळाडूने पकडला आणि येणाऱ्या काळामध्ये पाहिलं गेलं तर अशाच उंचावरती तर स्वतःचा एक वेगळं नाव निर्माण करताना की स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करताना पाहायला मिळेल. आणि शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचं एक नाव वेगळ्या उंचीवरती घेऊन जाताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर आपण तेजस सर पाहायला गेलं तर क्रिकेट टेनिस क्रिकेट बनल्यानंतर 32 शाळा क्रिकेटचं असोसिएशनचं नाव ज्यावेळी घेतलं जातं त्यावेळी मात्र 32 शाळा क्रिकेट असोसिएशन मधील मात्र स्टार खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आपण सातत्याने पाहतोय ते अमर माने यांनाही मात्र आपण या मॅच मध्ये मात्र खेळताना पाहू. त्याचबरोबर आमचे उत्तम मराठीचे समालोचक आणि त्याचबरोबर मानेवाडी म्हटल्यानंतर दत्ता धोंडे हे नाव सातत्याने मात्र समोर येते. डीडी आमचे यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचंही आम्ही विनंती करू की आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तर वेलकम, या सगळ्यांचं मनापासून आभार आणि या सगळ्यांचं प्रेम खास करून आपण आज पाहायला गेलं स्पर्धेवरती मात्र पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा अगदी प्रत्येक असोसिएशन मधील मात्र खेळाडू आणि समर्थक मात्र देताना पाहायला मिळत आहेत. कुठली मॅच आहे आता? निपाणी आणि AWCC गुहागर हे पुढे हे आहे बघा. चला मॅच स्टार्ट. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती यावेळेस पहा सुरुवात होताना पाहायला मिळते. एक धाव घेतली जाते बॉलिंग ट्रॅक वरती किशोर, तर गणेश आणि रोहित ही सलामीची जोडी आपल्या या खेळपट्टीवरती पाहायला मिळते. गणेश पहिली धाव घेऊन आता मात्र रोहितला स्ट्राईक वरती घेऊन आलाय. पहिलाच बॉल वैयक्तिक खेळतो रोहित, तिथे मात्र एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते. बॅकअप चांगला आहे, त्यानंतर धावसंख्या 2 धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेच्या महत्वाच्या षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ होताना पाहायला मिळेल. एका बाजूला निपाणी संघ तर दुसऱ्या बाजूला AWCC गुहागर असोसिएशन असा खेळ पाहायला मिळेल. यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, परंतु लेग स्टंपच्या वरून चेंडू निघून जाते. लीगल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला
हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता यावेळेस, परंतु निर्धाव चेंडू या खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 3 धावा या खेळपट्टीवरती लागताना पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद क्लीन बोल्ट. यावेळेस महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो. रोहितला मात्र मोठी हिट मारत असताना बाद होताना पाहायला मिळते. रोहित वरती जबाबदारी होती, परंतु जबाबदारी या खांद्यावरून पेटाळताना पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला 1 गडी बाद 3 धावा हे समीकरण या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळामध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे महत्वाचे निर्णायक 2 चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील 4 षटकांचा सामना आहे आणि पाहिलं गेलं तर संपूर्णपणे यावेळेस या खेळपट्टीवरती ही मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूला AWCC गुहागर असोसिएशन आहे, तर दुसऱ्या बाजूला निपाणी KSK प्रतिष्ठान या संघाकडून कशा पद्धतीने खेळ होताना पाहायला मिळेल. गुहागर असोसिएशन कडून कशा पद्धतीने खेळ होताना पाहायला मिळेल. ऋतिक बॅटिंग स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावताना यावेळेस खेळपट्टीवरती आपण पाहतोय. संपूर्ण या स्पर्धेदरम्यान एक दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक पहिला दिवस दुपारचं सत्र आपण पाहतोय. या खेळपट्टीवरती राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, बेल्स लगेच रिमूव्ह केला जात आहेत. फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने फलंदाजाला फसवण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र धावसंख्या 3 या आकड्यावरती 2 गडी बाद हे समीकरण आहे. तर सुजल बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येताना पाहायला मिळते. कशा पद्धतीने गोलंदाज सुजल गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला दादू आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला दादू एक पाहिलं गेलं तर लेफ्ट हँडर. येस, नाना प्रकाश गोलब साहेब उपस्थित मान्यवर आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पंचशील नवयुवक तरुण मंडळ उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहा, दुसऱ्या क्रमांकाचा महत्वपूर्ण गोलंदाज सुजल येस, एक कमी वयाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एक यंगस्टर, एक युवा खेळाडू या खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे मात्र पाहिलं गेलं तर येस पंच येस स्पीडअप करायचं विनंती असेल. जिथे मात्र पाहिलं गेलं तर 6 मिनिटं होताना पाहायला मिळालेत. यावेळी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पूर्णपणे चांगल्या टप्प्याचा चेंडू, एक कमी वयाचा गोलंदाज पाहायला मिळतोय आणि
अचूकता न चुकता शोधली जाते. अचूक नियंत्रण त्या खेळाडूचं या व्यासपीठावरती पाहिलं गेलं तर अभिजित स्मृती चषक 2025 नाना प्रकाश गोलप साहेब उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचशील नवयुवक तरुण मंडळ प्रमुख उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं या खेळपट्टीवरती आगमन होताना पाहायला मिळतंय. या व्यासपीठावरती मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल. या चेंडूवरती येताना पाहायला मिळाला चौकार. गणेशच्या बॅट मधून चांगला प्रयत्न या खेळाडूचा राहिला या खेळपट्टीवरती. आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर धावसंख्येला थोडीशी एक रचना मिळाली. धावसंख्येला एक वेगळं रूप मिळताना पाहायला मिळते. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतो. आडव्या बॅटने फटका खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल. एका धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती 9 धावा. यावेळेस पहा फलंदाज आणि गोलंदाजचा टप्पा ओळखला होता. त्यानंतर पाहिलं गेलं तर रिव्हर्स झाला. परंतु शेवटच्या क्षणी सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्यात. पाहिलं गेलं तर 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड आहे. पूर्णपणे फलंदाजाला पाहिलं गेलं तर शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर एरिया कव्हर कोणत्या दिशेने क्षेत्ररक्षकाने कव्हर केलाय ते शोधून मग पाहिलं गेलं तर फटका खेळणं महत्वाचं आहे. कारण की 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड प्रत्येक आयोजनाला मिळत नाही. आणि पाहिलं गेलं तर या खेळपट्टीवरती अभिजित स्पोर्टिंग निनाई परळे या संघाने 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड पाहिलं गेलं तर उपलब्ध केलंय. आणि नक्कीच एक दर्जेदार आयोजन आपण पाहताना पाहायला मिळतो. एक अभिजित स्मृती चषक 2025 हे पहिलं पर्व, नवे पर्व, नवे विचार पाहायला मिळतात. धावसंख्या 12, 12 रन्स, 2 षटकांचा शेवट झालाय. पाहायला गेलं तर ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. पाहायला गेलं तर क्वालिटी आणि क्लॅरिटीसाठी ओळखला जाणारा नवी टेनिस क्रिकेट विश्वातील एक दर्जेदार YouTube वाहिनी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि पाहायला गेलं तर 2 अँगलने ही स्पर्धा दाखवली जाते. एक दर्जेदार आयोजन आपण पाहतो. आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून 2 अँगलनी स्पर्धा दाखवली जाते. पाहायला गेलं तर 2 कॅमेरा आणि त्यांच्या माध्यमातून कॅमेरामॅनचं जरूर कौतुक करायला हवं. तसेच टेक्निकल स्कोरर गुणलेखकांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच पाहायला गेलं तर पंच देखील आजच्या दिवसामध्ये प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर पूर्णपणे पाहायला गेलं तर जेवढी हाईट आहे या खेळाडूची तेवढी पाहायला गेलं तर उंच चेंडू जाताना पाहायला मिळाला या खेळपट्टीवरती. आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती खेळपट्टीच्या बाहेर 12 आकड्यावरती जाताना पाहायला मिळतोय. तिसरा महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. या 4 धावा येताना पाहायला मिळतात. या मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि त्यानंतर पाहायला गेलं तर
दुसऱ्या बॉलवरती नवीन खेळाडू जसा आला तसा मात्र पहिल्याच बॉलवरती प्रतिघात करताना पाहायला मिळतोय जिथे मात्र पूर्णपणे 4 धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत स्कोर बोर्ड मध्ये बदल होताना पाहायला मिळेल धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते यावेळेस पाहायला गेलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता यावेळेस लेग साईडच्या दिशेने फटका खेळत होता लेग बायच्या स्वरूपातील ही धाव प्रमुख उपस्थिती आजच्या दिवसामध्ये शिवाजी कांबळे निळेकर उपस्थित मान्यवर आहेत आपलं देखील स्वागत आहे अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये यावेळेस पहा चुकी होताना पाहायला मिळते यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू यावेळेस पाहिलं तर बाईकच्या स्वरूपातील पाहिलं गेलं तर कोणताही खेळ नव्हता डॉट बॉल आला असता परंतु क्षेत्ररक्षकाच्या लांबून चेंडू निघून जातो लीगल डिलिव्हरी आहे परंतु 4 धाबा निघून जाईल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर हा चौकार पूर्णपणे पाहायला गेलं तर खेळपट्टीच्या बाहेर निघून जाते आणि 360 डिग्री सर्कल ग्राउंड यावेळेस मात्र पूर्णपणे फलंदाजाच्या हितामध्ये 4 धाबा जाताना पाहायला मिळत आहेत जर 180 सर्कल ग्राउंड आपल्याला पाहायला मिळालं असतं तर यष्टिरक्षकाने चेंडू सोडला जरी असता तरी सुद्धा एक डिक्लेअर झोन मध्ये धाव मिळाली असती परंतु 360 डिग्रीचं सर्कल ग्राउंड या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर एक दर्जेदार आयोजन आणि त्याच दरम्यान पाहायला गेलं तर एक छोटीशी चुकी 4 धावा आणि यष्टिरक्षकाकडून पाहायला गेलं तर लांबून जाताना पाहायला मिळाल चेंडू आणि त्यामुळेच यावेळेस धावफलक पुढे सरकताना पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट एकेरी दुहेरी धाव या चेंडूवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात चांगला खेळ या खेळपट्टीवरती आपण सध्याच्या घडीला पाहतोय तर 18 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती किरण येताना पाहायला मिळते किरणच्या गोलंदाजीमध्ये किती रन येताना पाहायला मिळतील हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती 23 धावांमध्ये किती धावा जोडल्या जातील यावेळेस पाहायला गेलं तर पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने पाहायला गेलं तर ऑफ स्टंप ब्रेक होताना पाहायला मिळते नवीन खेळाडू खेळपट्टीच्या आत येताना पाहायला मिळेल चुकी होताना पाहायला मिळते खेळाडूकडून चेंडूला रीड करता आलेलं नाही आणि त्यामुळेच गोलंदाज आपल्या संघाला लीड करताना पाहायला मिळते प्रमुख उपस्थित मान्यवर संजयराव कांबळे साहेब आलतूर गावचे सुपुत्र तसेच विकास साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे अभिजित स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक पहिल्यामध्ये
यावेळेस मिस्टॅनिंग स्ट्रोक, चेंडूच्या खाली स्वतः यष्टीरक्षक धावतोय आणि ही कॅच पकडली गेली. यष्टीरक्षकासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पूर्णपणे लॉंग डिस्टन्स कव्हर केला, चेंडूच्या खाली शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यानंतर मात्र महत्वपूर्ण झेल पकडला गेला. महत्वाचा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर विकेट क्रमांक 5 येताना पाहायला मिळते. 23 या आकड्यावरती शेवटचे 4 बॉल आणि किती धावा जोडल्या जातील, किती धावांचं लक्ष असेल, टार्गेट सेट किती धावांचं केलं जाईल हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल मॅच दरम्यान. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळते. 1 ने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 24 आकड्यावरती 24 धावा. शेवटचे 3 बॉल किरणने मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. विरोधी फलंदाजांना थांबवण्यात यशस्वी ठरले आतापर्यंत, परंतु सुरुवात कशी होऊ दे, शेवट होणं महत्वाचं आहे. शेवट कशा पद्धतीने होताना पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाची धावसंख्या कशा पद्धतीने पुढे सरकेल्या, बॅकअप चांगला होता, परंतु पाहायला गेलं तर जशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना येताना पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्यानंतर चेंडूने थोडीशी दिशा बदलली आणि त्यानंतर 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. शेवटचे महत्वाचे 2 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 3 धावा आलेत, 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त झालेत आणि त्यानंतर धावसंख्या 26 धावा. आडव्या बॅटने फटका केला, चेंडूच्या खाली 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस होताना पाहायला मिळेल का? दुसरीचा प्रयत्न देखील यशस्वी होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजाने कुठेतरी पाहायला गेलं तर चुकी गेले. पाहायला गेलं तर जरी हातामधून चेंडू घेऊन बेल्स रिमूव्ह केला असता तरी फलंदाज बाद झाला असता, परंतु फेकी केली स्टंपवरती, परंतु स्टंप टिपता आला नाही आणि त्यामुळेच 1 धाव अतिरिक्त स्वरूपात, जिथे 1 मिळाली असती धाव तिथे मात्र 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या 28. शेवटचा चेंडू, यावेळी चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॉल दिला गेलाय आणि झेल पकडला गेलाय. पाहायला गेलं तर काव कॉर्नर रिजन मध्ये झेल पकडला गेलाय. चांगला झेल, किशोरने चांगला झेल पकडलाय, चांगली कॅच आणि शेवट होताना पाहायला मिळते 4 षटकांच्या शेवटी 29 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. 29 रन्स टू विन, रिमेनिंग 24 बॉल्स. तर पुढील होणारी मॅच धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशन सालोशी. चला सालोशी संघ कर्णधार तसेच धोंडेवाडी स्पोर्ट्स भोर असोसिएशन. चला कर्णधार टॉस साठी यायचंय. गुहागर आणि पाणी बॉल हा बॉलिंग किती पाहिजे ना? 29 पाहिजे. त्याचा टॉस झालाय? नाही, आता इनिंग ब्रेक मध्ये सांगितलं, आवाज दिला येतील. चला टॉस साठी यायचं आहे. धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर्ड असोसिएशन आणि सालोशी. धोंडेवाडी, चला सालोशी आलेले आहे. तर धोंडेवाडीचे कॅप्टन जर येणाऱ्या 3 मिनिटांमध्ये उपस्थित नसले तर समोरच्या टीमला टॉस जिंकली जाईल. धोंडेवाडी टीम कॅप्टन, आपण लगेच आमच्या बरोबर संपर्क करायचा आहे. हो, तो मॉनिटर थोडा तिकडे ढकला. मॉनिटर इथे थोडा तिकडे ढकला. मॉनिटर
थोड़ा टिकली ढकला, हाँ थोड़ा सा. चला दोंडेवाडी टीम टॉस साठी नाही नाही, आमच्याकडे थोडा टिकली ढकला. चला दोंडेवाडी टीम आपण विनंती करीन आपल्याला की लगेच आपण टॉस साठी मात्र इथे यायचं आहे. त्याचबरोबर सालोशी टीम आपल्यालाही विनंती करीन की आपण लगेच टॉस साठी सालोशी टीम उपस्थित आहेत तरी दोंडेवाडी टीमला विनंती करीन की आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. मॅच आपण पाहत आहे निपाणी KSK प्रतिष्ठान आणि AWCC गुहागर असोसिएशन मध्ये मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम टॉस जिंकला होता इथे निपाणी KSK प्रतिष्ठान टीमने आणि मात्र टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय बॅटिंगसाठी मात्र इथे गुहागर असोसिएशनला मात्र आमंत्रित केलं होतं. 28 धावा जमवल्यात. आता 29 धावाचं टार्गेट 4 ना 4 षटकांमध्ये पूर्ण करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 29 धावा. हे बघा ही हा अशीच घ्या सर. मॅच मध्ये नका घेऊ, ते आले नाही तर काय अशी टॉस उडून घ्यायला सांगा. सर टॉस तिथे घ्यायची आहे. मान्यवरांना विनंती करेन टॉस घ्या लगेच तिथे. उशीर झाला कारण इनिंग सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला आम्ही आमंत्रित केलं होतं, तुम्ही आला नाहीत. पहिला बॉल इथून माझ्या तर्फे सर्रार अगदी पॅकेट डिलिव्हरी स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप परफेक्ट दिसून मारा ज्याला म्हणतात ना तोच इथे मात्र पाहायला मिळाला. तुम्ही पाहताय अनुभवताय अभिजित स्पोर्टिंग परले निनाईचं मात्र एक दमदार आयोजन. अभिजित स्मृती चषक 2025 ची मात्र ही स्पर्धा असा दिवस मात्र खास खेळ आहे. शावडी क्रिकेटला एक वेगळं ओळख निर्माण करून देण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र केले गेले. ऑन साइडला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न फटका फसला आहे. स्लो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस. गोलंदाज करण स्वतःच्या बॉलमध्ये पकडलाय झेल. फलंदाज बाद 440 होल्डचा करंट इथून मोठा पुरुष ढासळला जातोय. सागर बॅक टू द गाठ. हॅलो त्यानंतरच्या होणाऱ्या सामन्यादरम्यानचं नाणेफेकी होईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते यानंतरचा होणारा सामना सावळशी वर्सेस दोंडेवाडी नाना गोलप साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. चला नाणेफेकी झालेली आपलं डिसिजन काय फील्ड फर्स्ट. चला यानंतरच्या आपल्या टीमचं नाव काय दोंडेवाडी संघाने क्षेत्ररक्षणाचा पहिलं डिसिजन घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सामन्यादरम्यान आपण ओळखू. धन्यवाद नाना गोलेप साहेब आपल्या शुभ हस्ते आपण आपला अमूल्य वेळ आपल्या सहकाऱ्यांसाठी दिला त्याबद्दल तुमचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. त्याचबरोबर पाहायला गेलं तर हा फटका चांगला आहे. गॅप शोधून काढली आहे. वन बाउन्स बॉल होते फरार. सीमारेषा पार 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 चौकार. आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या अप्रतिमरित्या मात्र पाहायला गेलं तर 4 धावा लागल्या जात आहेत. इथून छान पद्धतीने मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मिडॉपमध्ये पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्ह केले. इथून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात उचलतील फेकी करतील. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिले गेले आणि एका धावेने मात्र 5 धावा धावफलकावरती तुम्हाला बनवायचे 29 धावा. आपण पाहायला गेलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या व्यतिरिक्त मात्र ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि चांगली दर्जेदार खेळाडू पॉईंटच्या डोक्यावरून परफेक्ट शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल होते फरार. सीमारेषा पार अगदी पॉईंटच्या मात्र इथून बाउंड्री लाईनला आर पार चीड फार करत येथील धावा 4 चौकार. आणि या 4 धावेनं अगदी संयमाचं क्रिकेट अगदी टेक्निकली क्रिकेट ज्याला म्हणतात तो क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मात्र अनुभवताना मात्र पाहायला मिळत आहेत. किशोर या मात्र फलंदाजांकडून करणं ज्या प्रकारे मात्र सागर बाद झाले त्याच्यानंतर कमबॅक करण्याची सुवर्ण संधी मात्र इथून
AWCC गुहागर असोसिएशनला आहे का असं मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याच्यानंतर इथून मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे देत असताना पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट मालाला जोरकास हाताळण्याचा मनगटी मात्र वापर केले गेले आणि ते यष्टीरक्षकांना चूक झाली तिथे. नाराज स्वतःवरती तिथे असतील आणि इथून एक सिंगल बाईच्या स्वरूपामध्ये मात्र कम्प्लीट करताना मात्र पाहायला मिळाले आणि या सिंगल नंतर धापलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 10 धावा. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धापलकावरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित इथून तुम्हाला अजूनपर्यंत मात्र बनवायचे आहेत 19 धावा. बॉल शिल्लक असणार आहे ते 18 आणि 18 मध्ये 19 धावांची गरज मात्र असणार आहे. बॅटिंग करणारी टीम निपाणी KSK प्रतिष्ठान या दोन संघ मात्र पाहायला आपण अमर मानेचा उल्लेख केला होता. दत्ता धोंडे यांचाही उल्लेख केला होता. त्याच्यानंतर मात्र आपण या आयोजनाचाही उल्लेख केला. ज्या प्रकारे मात्र या आयोजनाला सजवलंय, साज दिलंय ना, अगदी कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र परफेक्शन मात्र पाहायला मिळतोय. क्रिस्टल ट्रॉफीज आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाचा रोख रक्कम, प्रथम पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न इथून आहे की या स्पर्धेतील मात्र चॅम्पियन व्हायचा, एक तरी कुठला तरी क्रमांक इथून मात्र घेऊन जायचा आहे. कारण 4 क्रमांकाच्या 4 आकर्षक ट्रॉफीज आपल्याला मात्र इथून खुणवत आहेत आणि इथून मात्र याच ट्रॉफी बरोबर आपल्याला मात्र सेल्फी काढायचा आहे, स्टेटसला ठेवायचं आहे. बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल. प्रत्येक आयोजकाने घेतलेली मेहनत, आमच्या मात्र आयोजक जेवढे आहेत त्यांचं कौतुक करावं लागेल. या मैदानाला सजवलंय, परफेक्शन मात्र पाहायला मिळालं. बेस्ट मॅनेजमेंट या मैदानाची मात्र आपल्याला या स्पर्धेची पाहायला मिळतोय. गिरकी घेतली, फिरकी घेत मात्र फटका तर खेचलाय. क्षेत्ररक्षक अगदी मात्र मॉर्निंग वॉक प्रमाणे बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलतील, फक्त कलेक्शन केले, थ्रो केला जाईल तोपर्यंत एक सिंगल ला प्राधान्य मात्र दिला जाईल. 11 धावा धापलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कारण इथून माहिती आहे मोठी फटके खेळायचं नाही, हवेमधून खेळायचं नाहीये. जी विकेट आहे ती जपून वापरून इथून मात्र या खेळाला पुढे घेऊन जायचं आहे. माइंड सेट केलं आणि गेमला सेट करून टाकण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जाईल का? प्रचंड इच्छाशक्ती कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे, थर्ड मॅरिझन मध्ये पाटा बदललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात तिथे, बॉल पर्यंत बॉलला उचलतील, फेकी करतील, एक सिंगल घेतली जाईल. एका धावेनं धावफलक मात्र परत एकदा पुढे जाईल. 12 या धावा संख्येवरती मात्र धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटक इथे मार्गस्थ आहे. सुदेश यांना पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट मात्र खेळण्याचा प्रयत्न, अगदी एक्स्ट्रा कव्हर वरनं बॉल ट्रॅव्हल झाला डीप मध्ये मात्र कव्हर पॉइंटला आणि तोपर्यंत मात्र इथून आणि कलेक्शन केले जाईल. एक सिंगल मात्र परत एकदा पाहायला मिळेल. आणि इथून माहिती आहे की दोन्ही फलंदाज डबल सिंगल वरती भर देत असताना पाहायला मिळतात. मोठी फटके घेत नाहीयेत आणि इथून सामना जिंकायचा आहे. या गटातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो. निपाणी KSK प्रतिष्ठान आणि AWCC गुहागर असोसिएशन या दोन संघांमधला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ही संधी, एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मधली फक्त टॅप केलाय, दिशा दिली, गती नव्हती तिथे बॉलमध्ये आणि थर्ड मॅन मध्ये मात्र क्षेत्ररक्षणला आहे तिथे. बॉलला अडवला जाईल. परत एकदा एकच धाव, एक धाव मात्र इथे घेत या खेळाला पुढे घेऊन जाण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. कुठे वाटत होतं की मोठे फटके येतील, या मॅचला लवकर फिनिश केलं जाईल, परंतु दोन्ही क्रिकेटर आपण पाहायला मिळतात आपला गेम दाखवताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. सुदेशला पाहतोय इथे. आता मात्र चांगला बॉल हाताळलाय, खूप छान पद्धतीनं चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. गती परिवर्तन केले, त्याच्यानंतर मात्र फलंदाजांना बीट केले गेले. बाकी काम इथून यष्टीरक्षक करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. कोणतीही धाव येणार नाही या बॉलवरती. डॉट आलाय बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मात्र होताना पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. उर्वरित 12 बॉलमध्ये किती बनवायच्या टार्गेट सेट करणारा हा बॉल. या बॉलवरती धावा येतील किती? कारण धावफलकावरती धावा इथे लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 13 बॉलमध्ये 15 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. चांगलं टायमिंग, हा फटका चांगला आहे. जसं अभिजित स्मृती चषक 2025 कडक आहे तसा हा फटकाही आहे बेधडक कडक 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 षटकार. हो, गाणी वाजवा. आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 20 आणि स्कोरबोर्ड. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9 धावा.
या षटकामध्ये इथून खेळ संपवला जाईल का बरीचशी चर्चा पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर होणारा सामना आहे धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर असोसिएशन आणि सालोशी. चला, ज्या संघानं टॉस जिंकला त्यांनी आपण कृपया विनंती करेन ज्या निर्णयाबरोबर आपण जात असाल आम्हाला लगेच कळवा. क्षेत्ररक्षण असेल तर लगेच सटपेनली चला तयार राहायचं आहे. बाउंड्री लाईनच्या जवळ या टीम धोंडेवाडी स्पोर्ट्स बोर असोसिएशन आणि सालोशी टीमला विनंती करेन की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आज दिवसभरामध्ये आपण छान पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर एक खेळ अप्रतिमरित्या मात्र संपन्न होताना पाहायला मिळालं. रामलीला मैदान सारसोली गावाचं मात्र ही शान आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा मात्र इथे संपन्न होताना पाहायला मिळतात. सूरज पाटील साहेबांनी आपले नगरसेवक साहेबांची मात्र ही स्पर्धा इथे संपन्न होताना पाहायला मिळते. त्याही स्पर्धेचं एक दमदार आयोजन त्याच धर्तीवर मात्र इथे आयोजन आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. अभिजित मुसे चषक आपण पाहायला गेलं तर गेटवरती अगदी तेवढ्याच धमाकेदार मात्र हा बॅनर सगळ्या आमच्या आयोजकांचा मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून अंतिम क्षणी जो मात्र इथून गरज होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली. फलंदाज बाद होतील इथे. सुभाष यांना यावं लागेल माघारी. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा विजयासाठी. आता इथून 9 धावांची गरज अजूनपर्यंत असणार आहे. चला थोडं फास्ट घ्या प्लीज, मी विनंती करेन. त्याचबरोबर दोन्ही टीम आमच्या धोंडेवाडी स्पोर्ट्स बोरो असोसिएशन आणि सालोशी आपण मात्र इन ऍक्शन मध्ये या. आपल्याला पुढचा खेळ खेळायचा आहे तर आपण आजूबाजूला आपले खेळाडू गेलेले असतील तर कृपया मी विनंती करेन की आपण लगेच मैदानामध्ये यायचं आहे. 2 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 10 बॉलमध्ये तुम्हाला 9 धावा बनवायच्या आहेत आणि या 9 धावा मात्र बनल्या जातील का की इथून मात्र डिफेन्स केल्या जातील, छान पद्धतीने मात्र गोलंदाजी मात्र हाताळली जाईल का. दादू या नावानं सुपरिचित असणारे मात्र कव्हर पॉइंटला मात्र खेळून काढला क्षेत्र फलंदाज सूरज यांनी आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र घेतली जातोय. किरण यांच्या बॅटमधून एक सिंगल आली आणि ऑन स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय आता ऑन स्ट्राईक किशोर एक फलंदाज. स्पेस चेंज केला होता. तो डिलिव्हरी आघात केलाय आणि फटका मात्र इथून चांगल्या पद्धतीने कलेक्शन करण्याचा प्रयत्न, परंतु हाही फटका चांगला आहे. अगदी नाईस साऊंड पाहायला मिळालं. सारेगमप धनिसा बसरीमा पार येतो हा षटकार. मैत्रीचे भाष्य आम्ही, दोस्ती आमची राणी, हवा तर करतोच, बाकी मित्रांची मेहरबानी. ही दोस्ती तुटायची नाहीये आणि तेच सांगणारा मात्र क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं. सॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं आणि तोपर्यंत इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात आणि या 2 धावा इथं पाहायला मिळेल आणि मॅच फिनिश विनिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळाला आणि टीम मात्र विजयी साकार करतोय. निपाणी KSK प्रतिष्ठान अगेन्स्ट खेळत असताना AWCC गुहागर असोसिएशनच्या विरोधामध्ये. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन निपाणी KSK प्रतिष्ठान टीम. 29 धावांची गरज होती.